नमस्कार, मी राजेंद्र हुंजे. या बेधडकमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. बाबरी मशीद खटल्यासंदर्भात आपण चर्चा करतोय. अर्ध्या तासामध्ये या सगळ्याच मुद्द्यावरती आपल्याला प्रतिक्रिया पाहुण्यांच्या घ्यायच्या आहेत आणि ही चर्चा त्या संदर्भात पुढे न्यायची देखील आहे. बाबरी मशीद प्रकरणी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांवर षडयंत्र रचल्याच्या आरोपाअंतर्गत आता खटला चालणार आहे. सीबीआयनं सुप्रीम कोर्टात तशी याचिका केली होती आणि ती याचिका मान्य करत सुप्रीम कोर्टानं हा निर्णय दिलाय. तर आता लखनौ आणि रायबरेलीमधील खटले एकत्र चालवण्यात येणार आहेत. तर रोज सुनावणी करून हा खटला पुढच्या 2 वर्षात मार्गी लावा असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिलेत. लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती आणि विनय कटियार यांच्यासह एकूण 13 जणांवर हा खटला चालणार आहे. या नेत्यांवर हा खटला 120(ब) या कलमानुसार चालवण्यात येणार आहे. FIR 198 रायबरेली में पेंडिंग थी, जिसमें अडवाणी और पॉलिटिकल आदमी 13 लोग अक्यूज हैं, मुरली मनोहर जोशी एक्सेट्रा, उसको ट्रांसफर कर दिया है लखनऊ कोर्ट में. और लखनऊ कोर्ट में बोला है कि 4 हफ्ते में इनके खिलाफ 120B के चार्जेस फ्रेम होंगे, जो कि रायबरेली की कोर्ट में नहीं थे. और 2 साल के अंदर ट्रायल कंक्लूड करने का सुप्रीम कोर्ट ने आदेश दिया है. कल्याण सिंह अभी राजस्थान के गवर्नर ने सुप्रीम कोर्ट ने सीधे कहा है कि उनको इम्यूनिटी है आर्टिकल 361 में, तो जब तक वो गवर्नर रहेंगे उनके खिलाफ ट्रायल नहीं चलेगा. जैसे वो गवर्नर की पोस्ट उनकी खत्म हो जाएगी, उनके खिलाफ एडिशनल चार्ज फ्रेम करके उनके खिलाफ भी प्रोसीडिंग चलेगी. कोई साजिश नहीं थी, सब कुछ खुल्लम खुल्ला था. साजिश तो तब होगी जब मन में कुछ और हो, बाहर कुछ और हो. मेरे तो मन में वही था, वही मेरे वचन में था, वही मेरे कर्म में था. मेरे मन वचन कर्म एक थे, कोई कंस्पिरेसी नहीं थी. मैं पूरे आत्मविश्वास के साथ, पूरे आत्मसम्मान के साथ मैंने राम मंदिर के आंदोलन में भागीदारी करी है. अब वकील कोर्ट में क्या जिरह करते हैं वो एक अलग विषय है, लेकिन मैं इस मामले में बिल्कुल स्पष्ट हूँ. मुझे राम मंदिर के आंदोलन में भागीदारी के लिए हमेशा गर्व रहा है. तो उसी की बदौलत आज भारतीय जनता पार्टी यहाँ बैठी हुई है. हम 2 से आज सरकार बनाने तक की जो पोजीशन में आए, उसमें राम मंदिर आंदोलन की बहुत बड़ी भूमिका रही. बाकी मैं पद से चिपकने वाले लोगों में से नहीं हूँ. आज मैं कैफियत एक्सप्रेस से अयोध्या जा रही हूँ, कल मैं अयोध्या जाऊंगी, सरयू से पैदल जाऊंगी, रामलला के पैदल चल के अयोध्या की गलियों में दर्शन करूंगी, हनुमानगढ़ी की सीढ़ियां चढ़ूंगी, उनके दर्शन करूंगी और वहां ये संकल्प व्यक्त करूंगी कि राम मंदिर तो बनके ही रहेगा, कोई माई का लाल उसको नहीं रोक सकता. महात्मा गांधी के कातिलों का मुकदमा 2 साल में मुकम्मल हो गया और बाबरी मस्जिद जो महात्मा गांधी के कत्ल से बड़ा वाकया है 25 साल लग रहे हैं. आप क्या मुल्क को इंसाफ करेंगे, क्या पैगाम दे रहे हैं आप? और जो जिनके ऊपर ट्रायल फेस कर रहे हैं, जो मनोहर जोशी और अडवाणी को पद्म विभूषण देते हैं, आप क्या मैसेज दे रहे हैं? ये रूल ऑफ लॉ है, ये इंसाफ है. और सुप्रीम कोर्ट 24-25 साल के बाद तय करता है. क्यों नहीं सुप्रीम कोर्ट कंटेम्प्ट पिटीशन हियर करता? कंटेम्प्ट पिटीशन सुप्रीम कोर्ट हियर करे, और वो भी तो कंटेम्प्ट पिटीशन पेंडिंग है. कल्याण सिंह को सजा 1 दिन की हुई, डेमोलिशन की सजा नहीं हुई. डेमोलिशन का कंटेम्प्ट पिटीशन अब तक पेंडिंग पड़ा हुआ है. तो सुप्रीम कोर्ट से उम्मीद करते हैं कि इंसाफ का तकाजा ये भी है कि सुप्रीम कोर्ट इस कंटेम्प्ट पिटीशन को हियर करे और उन लोगों के खिलाफ भी फैसला ले. व्यक्ति विशेष की शेखी बघारने वाली टिप्पणियों के हम केवल ये कहेंगे कि सुप्रीम कोर्ट का निर्णय आया है, चाहे देर से ही सही. अब बगैर किसी भय, दबाव या पक्षपात के सुप्रीम कोर्ट के निर्णय की अनुपालना होनी चाहिए. दोषियों को सजा मिले, संपूर्ण न्याय हो. आपण बघितलं वेगवेगळ्या प्रतिक्रिया सगळ्या आलेल्या आहेत. याच सगळ्या मुद्द्यावर बोलण्याकरता आपल्यासोबत स्टुडिओमध्ये काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर राजू वाघमारे आहेत. आपल्यासोबत निवृत्त न्यायाधीश VP पाटील सर आहेत. नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत आणि अतुल भातखळकर देखील आपल्यासोबत आहेत, भाजपचे आमदार आणि प्रवक्ते. या सगळ्यांशी आपण बोलणार आहोत. पण नवाबाई, सुरुवात तुमच्यापासून करतो की ज्या प्रकारे आता बाबरी मशिदीचा हा सगळा खटला पुन्हा सुरू झालेला आहे, सुप्रीम कोर्टाने हा खटला चालू करून कुठेतरी एक भाजपच्या नेत्यांना दणका दिलाय. असं आहे की हा गुन्हा दाखल झाल्यानंतर क्रिमिनल कॉन्स्पिरसीचा जो आरोप आहे ते कुठेतरी वगळण्यात यावा, हे ड्रॉप करावा, हे प्रयत्न वारंवार सुरू होता. खालच्या न्यायालयाने त्याला नकार दिल्यानंतर आता वरच्या न्यायालयाने हे सुरू केलेलं आहे. आता याच्यात जे लोक आरोपी आहे त्याच्यात उमा भारतीजी हे मंत्री आहे, राज्यपाल महोदय जे कल्याण सिंह जी आहे
त्यांनी भाजप जेव्हा सोडले त्यांनी स्वतः कन्फेशन केला होता की माझ्या वापर करून भारतीय जनता पक्षाने मस्जिद पाडण्याच्या कट कारस्थान केला, मी त्याचे बळी पडलो, हा कल्याण सिंग साहेबांनी स्वतः कन्फेस केला होता. मला वाटते त्या काळातले मुख्यमंत्री जे याच्यात आरोपी आहे, आता राज्यपाल असताना त्यांना त्या काळापर्यंत मोभा देण्यात आलेला आहे. मला वाटतं वगळलेलं नाही, मोभा दिला. जेव्हा ते राज्यपाल नसतील तेव्हा परत खटल्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जाईल. म्हणजे हो म्हणजे आता त्यांचं कन्फेशन आहे. जर त्यांच्या कन्फेशन आहे आणि त्या कन्फेशन गृहीत धरलं तर हे सगळे आरोप जे लावण्यात आलेले ते सिद्ध होणार आणि यांना कुठेतरी शिक्षा होणारच आहे. ठीक आहे. अतुल भातखळकर, काय प्रतिक्रिया आपली की आता पुन्हा एकदा बाबरी मशीद खटला सुरू झालेला आहे. लालकृष्ण अडवाणी असतील, मुरली मनोहर जोशी किंवा उमा भारती असतील, या सगळ्यांची नावं त्यात आहेत. कल्याण सिंग आता राज्यपाल आहेत, ते जेव्हा त्या पदावरून दूर जातील त्यांचं नाव येईल. पण विनय कटियार असं म्हणाले की सीबीआय कुठतरी हे षडयंत्र करते आणि हे पुन्हा आमच्या विरोधातला खटला सुरू झालाय. नाही, पळातमध्ये आजचा जो सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे तो आपण समजून घेतला पाहिजे की पूर्वीच्या CBIने जो आरोप अडवाणीजी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, कल्याण सिंग यांच्यावर ठेवला होता की या सगळ्यांनी कटकारस्थानात भाग घेतला आणि बाबरी मशीद पाडली, जो अलाहाबाद उच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि त्यामुळे त्यांचं म्हणणं, CBIचं म्हणणं त्याला उच्च न्यायालयाने सुद्धा मान्य केलं नव्हतं. सर्वोच्च न्यायालयात फक्त 2 गोष्टी केल्यात. एक की हे खटले जॉईंट चालवावेत, की अडवाणीजींवर, मुरली मनोहर जोशींवर इन्फ्लेमेटरी स्पीचेस त्या दिवशी दिली, एवढ्यापुरता खटला होता. याच्याऐवजी कन्स्पिरसीच्या खटल्यात सुद्धा त्यांना समाविष्ट करून घ्यावं, 120B हे कलम त्यांना लावण्यात यावं आणि हा खटला डे टू डे बेसिसवर चालून 2 वर्षामध्ये चालवण्यात यावा, एवढा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आहे. त्यामुळे याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना काही दणका बसल्यावर अशातला काही भाग नाही आहे. आणि याच्यामध्ये हे मला कौतुक एवढ्याच करता वाटतं आहे की आमचं केंद्रात सरकार आहे, बहुमताचं सरकार आहे. UPAच्या काळामध्ये CBIला ते स्वतःच्या राजकीय स्वार्थाकरता पाहिजे तसं वाकवत होते, पण आज केंद्रामध्ये सरकार येऊन 3 वर्ष झाल्यानंतरसुद्धा CBIने सर्वोच्च न्यायालयामध्ये आपला स्टँड तो कायम ठेवला. मला असं वाटतं की सरकार किती निपक्षपातीपणे काम करते हा त्याचा एक मोठा पुरावा आहे. आणि त्यामुळे कोणी काय कन्फेशन दिलं, यांनी दिलं, त्यांनी दिलं, आता काही करा, जे काय असेल ते न्यायालयामध्ये सिद्ध होईल. डे टू डे सुनावणीमध्ये तो काही मुद्दा नाहीये. आणि मला असा पूर्ण विश्वास आहे की हे आरोप बेबुनियाद होते. त्यावेळेला केंद्रातल्या, ठीक आहे, मी येतो अतुलजी, येतो मी परत तुमच्याकडे. डॉक्टर राजू वाघमारे, CBIचाच मुद्दा, विनय कटियार म्हणतात CBIचे षडयंत्र आहे, पण एका बाजूला हा दणका निश्चित आहे, कारण डे टू डे आतापर्यंत त्याची सुनावणी झालेली नव्हती. आता ती कुठतरी होऊ घातली आहे, 25 वर्ष का होईना, उलट जाग आली आणि सुनावणी सुरू झाली असं म्हणाले. इथं नाही राजेंद्रजी, तुम्ही बरोबर म्हणताय, देर आहे लेकिन दुरुस्त आहे. या देशातील न्याय व्यवस्थेने हा जो खटला इतकी वर्ष चालला होता त्याला कुठेतरी न्याय देण्याचा प्रयत्न आता होतोय. आणि हा निकाल, भातखळकर साहेब जरी म्हणत असतील की तसं काही नाही, अहो क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी हा गुन्हेगारी कटकारस्थान रचणं हा एक गंभीर आरोप आहे. आणि हे जे नेते आहेत हे मोठे नेते आहेत BJPचे, त्याच्यामुळे या आरोपामध्ये काही तथ्य नाही किंवा एवढा मोठा दणका नाही. क्रिमिनल कॉन्स्पिरन्सी म्हणजे कटकारस्थान रचण्याचा जो प्रकार आहे हा जर एखाद्या नेत्यावर होत असेल आणि त्या देशातल्या किंवा त्या BJP मधल्या त्यावेळच्या सर्वोच्च नेत्यावर जर हे आरोप होत आहेत तर हे आरोप गंभीर आरोप आहेत. आणि या आरोपाचं म्हणजे या आरोपातून जे निष्पन्न होतंय, जे समोर येतंय ते फार भयानक चित्र आहे. कारण अशा पद्धतीचा हा जो खटला आहे हा आता डे टू डे चालणार आहे आणि 2 वर्षात संपवावा हा खूप स्वागतार्ह निर्णय आहे. आणि या देशातील जनतेला आणि देशामध्ये कायदा अस्तित्वात आहे, कायद्याचं राज्य चालतं, हे पुन्हा एकदा या लोकशाही परंपरेमध्ये या कायद्याचं राज्य चालायला 25 वर्ष जावी लागली आधीची. तो कुठेतरी त्या 25 वर्षाच्या काळात यांचंही सरकार होतं, तुमचंही होतं. नाही राजेंद्रजी, तो कुठेतरी वेळ लागला, ज्युडिशियरी मध्ये वेळ लागतोय, हे गणित आहे, याच्यात सुधारणा झाली पाहिजे. पण मी मगाशीच पहिल्यांदा म्हणालो, देर आहे लेकिन दुरुस्त आहे, पण हे झालेलं आहे. हे झालेलं आहे. VP पाटील सर, मी अतुलजी येतो तुमच्याकडे. जो मुद्दा आहे की 25 वर्ष एखादा खटला चालायला लागतो, म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं
लिबरन आयोगाची स्थापना झाली, 17 वर्ष आयोगाने काम केलं, मनमोहन सिंग सरकारला रिपोर्ट दिला 2009ला आणि त्याच्यानंतर ही सगळी पुढची प्रक्रिया लागली. त्याच पुढे जाऊन आपण बघतोय की सप्टेंबर 2010 मध्ये 30 सप्टेंबरला सुप्रीम कोर्टानेच निकाल दिला की ह्या वादग्रस्त जमिनीचे 3 भागात तुकडे करा, ज्यांचे त्यांना देऊन टाका, विषय आपसात मिटवून टाका. पण हे सगळं जर डे टू डे सुनावणी झाली असती तर प्रक्रिया तेव्हाच मार्गी लागली नसती. निश्चित लागली असती, कारण 25-25 वर्ष अशा गोष्टीला वेळ, नॅशनल इम्पॉर्टन्सचे इश्यूज आहेत, डे नाईट चालून इश्यू संपवता आले असते. सुप्रीम कोर्ट काही वेळ रात्री बसलेली आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. तर त्यामुळे हे असा हा जो डिले होतोय अशा प्रश्नाचं होऊ नये. अनेक वेळा काही कायदे आहेत त्याची व्हॅलिडिटी चॅलेंज होते, कॉन्स्टिट्युशनल व्हॅलिडिटी, आणि ती चॅलेंज होऊन ती जरी बरोबर असेल तर 10-10 वर्ष ते खटले ॲडमिशनला पडून राहतात ॲडमिट होऊन. तर हे काय दाखवतं, ह्या न्यायसंस्थेचा हा दोष आहे की हा जो डिले आहे हा सगळ्या नागरिकांनाच अफेक्ट करतोय. आणि सुप्रीम कोर्टनी पण या डिलेमुळे जी व्यक्ती त्याच्यात फिर्यादी आहे हाशिम अन्सारी, ती हाशिम अन्सारी ही व्यक्ती जुलै 2016ला म्हणजे मागच्या वर्षी त्याचं निधन झालं. आता या सगळ्या प्रक्रियेतली लोक जर अशा प्रकारे संपली वा त्यांचं निधन झाल्यानंतर काळाच्या पडद्याआड गेली तर खटला पुढे चालणार कसा? खटला चालेल, खटल्याला काही अडचण येत नाही, आताही चालतोच आहे, अन्सारी नसताना खटला चालतोय, त्यात तो मुद्दा येणार नाही. पण हे जे खटले आहेत ह्याला त्याची कॅटेगरी केली पाहिजे की बाबरी मशीद 1 वर्ष हे आधीच ठरवायला पाहिजे, 25 वर्ष जाऊ दिलीच कशाला. बरोबर. त्यामुळे ते आधीच असे निर्णय जे असे महत्त्वाचे राष्ट्रीय महत्त्वाचे खटले आहेत ते तुम्ही सुरुवातीपासून डे 1 पासून बघायला पाहिजेत. 20-25 वर्ष थांबायचं, नंतर म्हणायचं 2 वर्ष चालवा. त्यामुळे आणि कोर्टाची बदली न होता चालवा, हा त्यातला मुद्दा आहे. कोर्टाची बदली न होता सुनावणी करा असं ते म्हणतात. नवाबभाई अगदी थोडक्यात मी येतो पाटील साहेब. म्हणजे साहेब कुठेतरी आता 2 विषय आपण मिक्स करताय. जे 1950 साली जे खटला आहे हाशिम अन्सारीचा, तो जमिनीचा मालकीबाबतचा खटला आहे. त्याच्यात हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर तो सुप्रीम कोर्टमध्ये पेंडिंग आहे. आता हे जे खटला आहे हा 6 डिसेंबर 1992च्या दिवशी जे बाबरी मस्जिद शहीद करण्यात आली, 5 तारखेला अडवाणी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली रात्री बैठक झाली, कट कारस्थान रचण्यात आला आणि बाबरी मस्जिद विध्वंस करण्यात आली. आणि हा क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे, त्या बाबतीत केस चालवण्याचा हा निकाल आहे. मला वाटते 2 वेगळे केसेस आहे. त्या घटनेचा यांचा सहभाग होता, यांनी प्लॅन करून सगळं केलं, त्यामुळे 2000 लोक. पण नवाबभाई त्यावेळेला काँग्रेसचं सरकार होतं, ही कन्स्पिरसी काँग्रेसच्या सरकारला आणि त्यावेळेच्या इंटेलिजन्स लक्षात नव्हती आली की पाठीशी घातलं सरकारने. सुप्रीम कोर्ट जरा ऐका ना, सुप्रीम कोर्टमध्ये जेव्हा त्या काळामध्ये कल्याण सिंग साहेब हे मुख्यमंत्री होते, त्यांनी सुप्रीम कोर्टला ॲफिडेव्हिट दिला होता की मी मुख्यमंत्री असताना तिकडे या प्रकारची कुठलीही घटना होणार नाही. आणि त्याचंच कंटेम हे पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टकडे. बरोबर. त्या काळातलं सरकार, राज्य सरकार, आणि त्या सरकारनी आश्वासन देऊनही त्या कल्याण सिंग साहेबांनी स्वतः सांगितलं की माझा वापर करून घेण्यात आला, भाजपनी माझा वापर केला, मला वापर करून हे सगळे कट कारस्थान केले, मस्जिद पाडली, लोकांचे मृत्यू झाले, त्या काळामध्ये दंगे झाले, यासाठी सगळा षडयंत्र भाजपने केला होता. ठीक आहे, त्याच्यामुळे त्यांना आता भाजपने बक्षीस दिलं राज्यपाल पद देऊन. आपण ही चर्चा पुढे नेऊया, ही चर्चा पुढे नेऊ. एक छोटासा ब्रेक घेतो मी. ब्रेक नंतर अतुल भातखळकर आणि डॉक्टर वाघमारे दोघांकडेही येतो. आणि ज्या प्रकारे ही न्याय प्रक्रियेमध्ये प्रलंबित असलेली गोष्ट 25 वर्ष रखडते आणि 2 वर्षात आता पूर्ण करण्यासाठी न्याय प्रक्रिया धावपळ करते, म्हणजे याच मुद्द्यावरती पाटील सरांनाही मला विचारायचं आहे. आणि राम जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा या खटल्यामुळं ध्रुवीकरणाच्या माध्यमातून समोर येताना दिसतोय का, हाही मुद्दा चर्चेला आहे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. अतुल भातखळकर, हाच मुद्दा आता की ज्या प्रकारे बाबरी मशीद खटल्याचा पुन्हा एकदा आता सुनावणी सुरू होईल, राम जन्मभूमी हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय, ध्रुवीकरणाच्या माध्यमातून राजकीय पटलावरती पुन्हा आलेला आहे. नाही, मला असं वाटतं की यात काही राम जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलायवर असं मला काही वाटत नाही.
राम मंदिर होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ते त्याच ठिकाणी होणार, ते भव्य स्वरूपात होणार, हा पूर्ण वेगळा मुद्दा आहे. आता मगाशी नवाब मलिक किंवा दुसरे जे प्रवक्ते जे काही बोलत होते ते इतकं विनोदी अशा स्वरूपाचं आहे. आदल्या दिवशी 5 डिसेंबरला अडवाणीजींनी बैठक घेऊन बाबरी मशीद पाडण्याचा कट रचला, हे CBIच्या चार्जशीटमधली ती वाक्य सांगतायत. मग माझा त्यांना प्रश्न, या देशाचा नागरिक म्हणून 7 डिसेंबर 92 ते 96 मेपर्यंत तुमचं केंद्रात सरकार होतं, काय झोपा काढत होतं का तुमचं सरकार? काय केलं तुमच्या सरकारने? हे सगळा बेगडीपणा आहे. बाबरी मशीद ही काही अडवाणींनी, मुरली मनोहर जोशी यांनी कट करून पाडलेली नाही आहे. बाबरी मशीद पाडण्याचं पाप कोणाचं असेल तर ते नरसिंहरावाचं आहे. वाचा माधव गोडबोले यांचं पुस्तक. ते त्यावेळेला होम सेक्रेटरी होते, त्यांनी वारंवार सूचना दिल्या, नरसिंहरावांनी काही कारवाई केली नाही. अर्जुन सिंगांनी, त्यांच्या मंत्रिमंडळातले सहकारी, त्यांनी त्यावेळेला काय लिहिलंय ते वाचा. आणि त्यामुळे त्यावेळेला बाबरी मशीद पडली जाणं हे काँग्रेसच्या राजकीय हिताचं होतं. त्यावेळेला शरद पवार सुद्धा काँग्रेसमध्ये होते आणि त्यामुळे हे त्यावेळेच्या सरकारचा हा अजून एक राजकीय षडयंत्राचा भाग होता की अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांना या कटामध्ये गोवणं. आमची वैचारिक लढाई राम जन्मभूमीची पूर्णता वेगळी आहे आणि बाबरी मशीद पडण्याकरता आमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रयत्न करणं हा 100% राजकारणाचा भाग आहे आणि त्या राजकारणाच्या भागाला काडीतकी किंमत नाही. ठीक आहे अतुल वातकर. नवाब भाई, असं आहे, हे खरं आहे की त्या काळामध्ये नरसिंहरावजी देशातले पंतप्रधान होते. 7 डिसेंबरच्या अगोदर जे सगळं घटनाक्रम आहे त्या घटनाक्रममध्ये त्या राज्यातले मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः आश्वासनं दिली होती सुप्रीम कोर्टला की हे जे रथयात्रा आहे ते रथयात्रेमुळे कुठल्याही प्रकारची हिंसा होणार नाही आणि मस्जिदीला काही होणार नाही. कल्याण सिंगचा साहेबांचा हे आश्वासन सुप्रीम कोर्टात होतं ना. आणि हे जे सांगताय की CBIच्या चार्जशीटमधले वाक्य आहे, हे CBI जेव्हा चार्जशीट दाखल करते त्या दिवशी जे 5 तारखेला नकार. आता तुम्ही एक ठिकाणी सांगताय की आमचे आंदोलन हे आहे, दुसऱ्या ठिकाणी पर्वत कशाला काढताय? तुम्ही सांगा ना. होय आम्ही होतो. ठीक आहे डॉक्टर वाघमारे, झालं काहीतरी झालं असेल. नवाब भाई, डॉक्टर वाघमारे. नाही, कसं आहे माहिती आहे का की आता अतुल भातखळकर कोणते कोणते शोध लावतायत ते खरंच अगदी विचित्र प्रकार आहे. तो 2010ला जेव्हा खटला चालू होता, अंजू गुप्ता 1990च्या बॅचच्या ज्या IPS अधिकारी आहेत त्या लालकृष्ण अडवाणींच्या बॉडीगार्ड म्हणून काम करत होत्या. त्यांचं डिपॉझिशन आहे की अडवाणी साहेबांनी त्यावेळी विचारलं की तिकडे काय चाललंय ते मला बातमी द्या. ज्यावेळी तो घुमट पडला त्यावेळी उमा भारतींनी ऋतुंबरांना मिठी मारली, मिठाई वाटली, अडवाणींना कॉंग्रॅच्युलेशन केलं. अडवाणी साहेबांनी आणि मुरली मनोहर जोशींनी आणि उमा भारतींनी हिंसक भाषणं दिलेली आहेत असं त्यांच्याबरोबर 24 तास असणाऱ्या IPS अधिकाऱ्यांचं डिपॉझिशन आहे, CBIचं नाही. भातखळकरजी. तर प्रश्न असा आहे की पार्टी विथ डिफरन्स असं BJP ज्यावेळी म्हणते त्यावेळी आता सुप्रीम कोर्टाने जो ठपका ठेवलेला आहे, मग नैतिकतेला धरून, ऐका नैतिकतेला धरून ज्या मिनिस्टर आहेत उमा भारती आणि कल्याण सिंग जे आता राज्यपाल आहेत ते लगेच राजीनामा का देत नाहीत आणि खटल्याला समोर का जात नाहीत? ठीक आहे, उत्तर घेऊ. अतुल वाघमारे, वाघमारे, तुम्ही, मी शोध लावत नाहीये, शोध तुम्ही लावताय. म्हणून मी तुम्हाला सांगतो, तुम्ही माधव गोडबोले त्यावेळेला होम सेक्रेटरी होते देशाचे, त्यांचं पुस्तक वाचा. नरसिंहरावांनी या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांच्या बॉडीगार्ड होत्या, अडवाणींच्या 24 तास त्यांच्या बरोबर होत्या. नाही आहेत. त्यांचं डिपॉझिशन ऐकलं ना तुम्ही? त्या 24 तास होत्या. त्यांचं वाक्य पूर्ण होऊ द्या. अहो जरा ऐकून घ्या. जरा ऐकून घ्या. आणि माझा मुद्दा असा आहे, तुम्ही जातीयवादाच्या नावाने आणि आमच्या नावाने एवढा आरडाओरडा करताय ना, तर तुमचं केंद्रामध्ये सरकार होतं त्यावेळेला. तुम्ही तर तुमच्या दृष्टीने एवढी मोठी घटना घडली होती आणि ती भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केली असं तुमचा दावा आहे. तर माझा तुम्हाला एक साधा प्रश्न आहे नागरिक म्हणून, तुम्ही जरा ऐकून घ्या ना. आता तुम्ही स्पेशल कोर्ट का नाही स्थापन केलं? स्पेशल वकील का नाही नेमलेत? हे तर केंद्र सरकार करू शकलं असतं की नाही?
आणि केस तर सीबीआयकडेच होती, त्यामुळे केंद्र सरकारचा संबंध होता, 4 वर्ष तुमचा प्रधानमंत्री होता, त्यामुळे याच्यामध्ये राजकारणाच्या पलीकडे काहीही नाही, याच्यात नैतिकतेचा काही मुद्दा नाही, हे राजकीय षडयंत्र आहे. आणि एवढंच सांगतो की तुमचे जे 10 वर्ष प्रधानमंत्री होते ना, त्यांच्यावर एक केसमध्ये भ्रष्टाचाराच्या विषयात FIR दाखल झालं, लक्षात ठेवा. त्यामुळे फार थोडक्यात सीबीआयच्या मध्ये आणि ज्युडिशियरी मध्ये इंटरफेअर केलेला नाही. आता जो निर्णय आहे, मग उमा भारतींनी राजीनामा द्यावा, कल्याण सिंगांनी राजीनामा द्यावा आणि खटल्याला समोर जावं, एवढी नैतिकता बीजेपी मध्ये आहे का? देणार आहेत का राजीनामा? हा मोठा जोक आहे, हा मोठा जोक आहे. सुप्रीम कोर्टाचे आरोप तुमच्यावर झाले, जोक कसला म्हणताय? हस्तक्षेप या शब्दाचा की अन्य गोष्टीमध्ये सत्तेला चिटकून का बसला? थांबा आता, राजीनामा द्या. त्यांचा ऐकून यांच्या काळामध्ये सीबीआय म्हणजे यांच्या काळामध्ये सीबीआय म्हणजे काँग्रेसचं एक्सटेन्शन काउंटर होतं, त्यामुळे हे सीबीआय चालवत होते. अतुल भातखळकर सीबीआयचा वापर हे वेगळ्या पद्धतीने त्यांच्या सरकारमध्ये करत होते असा आरोप नेहमी होतो. देणार नाही, विनय देणार नाही राजीनामा. ठीक आहे, एक मिनिट. विनय कटियार आज म्हणतात की सीबीआय षडयंत्र करून आमच्यावरती हे सगळं परत खटला चालवण्याचं काम करते, याला आपण काय म्हणायचं? बाबरी मशीद आंदोलन काय विनय कटियारचा मुद्दा मी उपस्थित केला. विनय कटियार म्हणतात की षडयंत्र सीबीआय करते आमच्या विरोधात. कोणाला मला विचारताय का? होय. नाही अहो, विनय कटियार जर का असं बोलले असतील, मला माहित नाही ते असं बोलले की नाही, कारण माझ्यासमोर टीव्ही आता या क्षणाला नाहीये, पण असं बोलले असले तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की मी मगाशी जो म्हटला मुद्दा तोच आहे. आमचं केंद्रात बहुमताचं सरकार आहे, तरी सुद्धा सीबीआयने आमच्या सर्वोच्च नेत्यांविषयीचा स्टँड बदलला नाही. याचा अर्थ आमचं सरकार किती निपक्षपातीपणे वागतंय हे सिद्ध होतंय. आणि यांनी विनय कटियार तरी खोटं बोलताय की तुम्ही खोटं बोलताय? डॉक्टर एक मिनिट, नवाबभाई पक्षपातीपणे वागणारी लोक आहोत. ठीक आहे, वेळेस आपला नवाबभाई पाटलांकडे. नाही अतुलजी, तुम्ही सांगता निष्पक्षपातीपणे काम करणारं सरकार आहे, पण टायमिंग बघा. तुमचे 2 नेते राष्ट्रपतीच्या शर्यतीत आहे, मुरली मनोहर जोशी आणि LK अडवाणीजी. मोदी साहेबांना त्यांना कुठेतरी बगल करायचं आहे. या टायमिंगमुळे हे पण शंका देशभरातल्या लोकांच्या मनात निर्माण झालेली आहे. तुम्ही बघा आता हे मोदी साहेबाला एक माहिती भाई तुमच्या एका माहितीत मी अधिक थोडी भर घालतो. भाजप कोर कमिटीची 3 तास बैठक झाली नरेंद्र मोदींच्या घरी आता काही वेळापूर्वी, जेव्हा सुप्रीम कोर्टाने हा निकाल दिला. यासोबत आता पुढे काय होणार याची रणनीती ठरवण्याकरता पाटील साहेब, आता न्याय प्रक्रिया कशी फास्ट झाली पाहिजे या सगळ्या ह्याच्यामध्ये, जर असे खटले प्रलंबित राहणार नसतील तर कसं पुढे गेला पाहिजे? त्याच्यासाठी प्रायोरिटीने त्याच्यावर कंट्रोल म्हणजे त्याच्यावर वॉच राहायला पाहिजे. हायकोर्टचा आणि सुप्रीम कोर्टचा ह्या ज्या ट्रायल्स चालतात, कारण मी एकच उदाहरण देईन, 93 बॉम्बलास्ट जे आहेत ती 15-16 वर्ष केस चालली. जस्टिस जे आपले जयंत पाटील साहेबांकडे, त्यांच्याकडे आधी 3 वर्ष आणि नंतर जस्टिस कोदेनकडे ती 12 व 14 वर्ष चालली. अशा ट्रायल आत्ता जसं डायरेक्शन दिली की 2 वर्षात संपवा, तसं त्यावेळेला तशी डायरेक्शन आली नव्हती, तेव्हाही तशी यायला हवी होती. कारण ह्या केसेसमध्ये इम्पॉर्टन्स एवढा आहे, काही वेळा फिर्यादी मरतो, काही वेळा आरोपी मरतात, वेळच्या वेळी निकाल झाले पाहिजे तर लोकांना न्याय मिळाला असं वाटेल. न्याय जस्टिस सीम्स टू हॅव बीन डन हे तत्व पाळलं गेलं पाहिजे. आणि ह्याच्यासाठी 25-25 वर्ष खटले पडणं हे गैरच आहे. म्हणजे काही अनेक लोक विसरून गेले असतील. आता आपला हा इश्यू हा इतिहासाचा इश्यू झालाय आता आज, पण आता त्याला उजाळा मिळेल. आता त्याला उजाळा मिळेल, खटला सुरू झाल्यामुळे त्याला उजाळा मिळेल. माझा वेळ संपला. डॉक्टर, ज्या प्रकारे थोडक्या वेळात ही चर्चा मला करावी लागते, सगळ्या पाहुण्यांचे आभार मानतो. थोड्या वेळात येऊन तुम्ही ही सगळी मतं स्पष्टपणे मांडली. इतक्याच वेगाने, जेवढ्या थोड्या वेळात चर्चेला न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मिळून केला, तितक्याच वेगाने आपण आशा करूया की ही न्याय प्रक्रिया जलदगतीने होईल आणि इतर सगळ्यांना न्याय मिळेल. त्यामुळे पुढे काय काय होतंय ते पाहत राहू.
आणि पुन्हा कधी चर्चेची वेळ आली तर भेटत राहू. तिथंच थांबतो. पाहत आहे.